जुई कामोठे गांव में पिछले कुछ दिनों से गंभीर जल संकट उत्पन्न हो गया था। नियमित जल आपूर्ति बाधित होने के कारण ग्रामीणों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा था। इस स्थिति को गंभीरता से लेते हुए कामोठे भाजपा मंडल अध्यक्ष विकास घरत, भाऊ भगत, रवि गोवारी, चंद्रकांत कुडू, मंगेश चिमड़े की पहल से आखिरकार पानी की समस्या का समाधान किया गया। पंच समिति और जनप्रतिनिधियों ने संबंधित विभाग के अधिकारियों से समन्वय साधते हुए गांव में वैकल्पिक जल आपूर्ति की व्यवस्था सुनिश्चित की। मात्र 2 दिनों के भीतर किए गए इन प्रयासों से गांववासियों को बड़ी राहत मिली है। नमस्कार। या 2 दिवसापासून जुई गावामध्ये पाण्याची थोडी टंचाई भासली होती, पण त्या टंचाईवर मात करून ग्रामस्थ असतील किंवा आमचे सहकारी नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून आपण पनवेल महानगरपालिकेच्या नियोजनातून टँकर उपलब्ध केले होते। पण ही समस्या अतिशय मोठी असल्या कारणाने, कारण 30 वर्ष या पाईपलाईनला झाले होते, तर ती पाईपलाईन नव्याने दुरुस्ती करण्याचं काम चालू होतं। यासाठी आम्ही सर्वजण अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा ते आम्हाला असं होतं की आज 20 ते 25 दिवस जातील, पण त्याच्यावर तातडीनं उपाययोजना म्हणून आम्ही सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या भारतीय जनता पार्टी हे नगरसेवकांच्या वतीनं आम्ही इथे एकत्र येऊन अधिकारी, नवी मुंबई अधिकारी असतील किंवा पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा सिडकोचे अधिकारी असतील यांना वेळोवेळी विचारणा करून आणि इथे बोलून त्यांना सांगितलं की आज आमची पाण्याची समस्या वाढत चाललेली आहे, तर तुम्ही आजच्या आज आम्हाला हे नवीन टॅप मारून लुपिंग करून द्यावे। आणि त्याला आम्हाला यश आलेलं आहे। त्याच्याबद्दल ग्रामस्थांचेही आभार मानतो, पंच कमिटीचेही आभार मानतो आणि सर्व यांचे आभार मानून आज उद्यापासून हा पाण्याचा स्रोत पनवेल महानगरपालिकेचे आभार मानतो, सिडकोचे आभार मानतो आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानतो। आणि येणाऱ्या संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळपासून सुरळीत पाणी ह्या जुई गावासाठी चालू होईल आणि सर्वांचे धन्यवाद देतो आणि पत्रकार म्हणून तुमचेही धन्यवाद देतो, कारण वेळोवेळी काही मुद्दे असतील ते प्रामाणिकपणे तुम्ही मांडत असता। असेच मुद्दे तुम्ही मांडत फक्त कामोठ्यापुरते नव्हे, पनवेलपुरते नव्हे, तर महाराष्ट्रात तुमची ख्याती व्हावी अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। कामोठे से सी न्यूज संवाददाता रोहित महात्रे की रिपोर्ट। फिलहाल महाराष्ट्र बुलेटिन में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।